मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात दाखल होणार आहेत। नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येत आहेत। फडणवीसांनी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याचं सांगण्यात येत आहे। हिंसाचाराच्या घटनेनंतर आज 6व्या दिवशीही नागपूर शहरातील 9 पोलीस स्टेशन अंतर्गत कर्फ्यू कायम आहे। संचारबंदीमुळे या परिसरातील नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होतोय। गुढीपाडवा मेळावा आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या मनसेची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात होणाऱ्या बैठकीत मनसेचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। मनसेची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसंच संघटनात्मक बदललेली रचना जाहीर होण्याची शक्यता आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1 इंचही जागा अदानी समूहाला देण्यात आलेली नाही आणि दिली जाणार नाही अशी माहिती कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली आहे। चित्रा वाघ या पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे आल्या होत्या असा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता। यावरून चित्रा वाघ आणि सुषमा अंधारेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। ज्याची जेवढी लायकी तो तशीच वक्तव्य करतो असं म्हणत परत नादी लागाल तर परत ठेचेन असा इशारा चित्रा वाघ यांनी दिलाय। चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारेंनी देखील जोरदार पलटवार केला। महाशक्तीच्या जोरावर धमक्यांची भाषा तुमच्याजवळ ठेवा, माझ्याशी नीट वागायचं अशी पोस्ट करत अंधारेंनी वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। लाडकी बहिणी योजनेबाबत अजित पवार यांनी स्पष्टता दिली असून कोणतीही योजना बंद होणार नाही। 1500 रुपयांमध्ये ही योजना चालू राहणार असून राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये दिले जातील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि मंत्री उपस्थित होते। यावेळी अजित पवारांनी सर्वांना रमजानच्या शुभेच्छा देत समाजात शांतता राखण्याचं आवाहन केलं। शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचा इशारा देखील अजित पवार यांनी दिला। राज्यातील सरकारी शाळा सीबीएसई पॅटर्नवर आणण्याचा निर्णय घाईघाईत घेतल्याचा आरोप करत सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील अतिशय वर्दळीच्या स्वारगेट एसटी स्थानकातील महिला अत्याचार प्रकरणी 8 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे। यापूर्वी 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं आणि यामुळे कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांची संख्या 11वर पोहोचली आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली होती आणि या प्रकरणी बीडमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। औरंगजेबाच्या कबर प्रकरणामुळे खुलताबाद, वेरूळ येथील धार्मिक आणि पर्यटन स्थळावरील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे। यामुळे गेल्या 15 दिवसांपासून जवळपास 100 हॉटेल व्यावसायिकांचं बुकिंग रद्द झालंय। त्यामुळे लाखो रुपयांचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसलाय। आता एक मोठी बातमी, नागपूर दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी अर्ज दाखल झालेला आहे। अर्जावर सोमवारी सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मी निर्दोष असून मला या प्रकरणात राजकीय दबावामुळे फसवण्यात आलं असा दावा त्यानं अर्जात केलाय। अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे। तर आपण पाहतोय तर फहीम खाननं अर्ज केलेला आहे। जामिनासाठी त्यानं अर्ज केलाय आणि जामिनाच्या अर्जावर खरं तर सोमवारी सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। उन्हाळी सुट्टीमध्ये रेल्वेनं गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे। मध्य रेल्वेनं उन्हाळी सुट्ट्यांमधील संभाव्य गर्दी लक्षात घेता 356 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईवर सध्या पाणी कपातीचं संकट जरी नसलं तरीही मुंबईतील काही भागात आतापासूनच पाण्याची समस्या जाणवू लागली आहे। शिवडी, काळा चौकीसह गिरगावातील भागात पाणी पुरवठ्याचा कालावधी कमी झाला असून पुरवठा देखील कमी दाबानं होतोय आणि त्यामुळे पाणीबाणीच उद्भवली असून स्थानिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणातील साठा झपाट्यानं कमी होतोय आणि त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी संकट टळावं यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये असलेल्या भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणातील राखीव साठा मिळावा यासाठी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय। रत्नागिरीतील देवधावजी शिमगोत्सव पालखी सोहळ्याची सांगता झाली आहे। फाल्गुन पंचमीला देवळाबाहेर पडलेली पालखी पुन्हा देवळात आली आहे। प्रसिद्ध देवधावजी शिमगोत्सवाची महाप्रसादानं सांगता करण्याची प्रथा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात शिमगोत्सवाची धूम अजूनही कायम आहे। शिमगोत्सवात अनेक गावात वेगवेगळ्या पारंपरिक परंपरा जपल्या जातात। वेगवेगळ्या गावात शिमगा खेळी सादर करण्याची पारंपरिक प्रथा आहे तर काही ठिकाणी मात्र पारंपरिक पद्धतीनं पालखी नाचवण्याचा आनंद भाविक घेत आहेत।
दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराज संस्थानचा मानाचा वारकरी भूषण पुरस्कार बीडच्या महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांना प्रदान करण्यात आलाय। नाथषष्ठीच्या औचित्यावर हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। उल्हासनगरातील संतोषनगर भागातील एका तरुणावर 3 जणांच्या टोळक्यानं हल्ला केलाय। लोखंडी रॉडनं बेदम मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येते आणि त्यांच्या या अनुपस्थितीचा गांभीर्यानं तपास करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांची आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे। मुरबाड वन विभागामार्फत मॅरेथॉन स्पर्धा ठेवून जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला आहे। स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील वनाधिकारी, वनपाळ कर्मचारी आणि गार्ड या स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। पिंपरी चिंचवड शहरातील पवना धरणात पाण्याची पातळी खालावलेली आहे। पाणीसाठा 50% खाली आल्यानं चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे शहरात आता पाणी बचत आवश्यक असल्याचं दिसतंय। मध्यमवर्गीयांच्या 4 चाकी आणि दुचाकी वाहनांवरील कर वाढवणार नाही, मात्र 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% कर आकारण्यात येणार आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चीनी बनावटीच्या वाहनांवर कारवाई केली जाईल। तसंच राज्यामध्ये पार्किंगबाबतचं धोरण लवकरात लवकर आणण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून विरोधक आणि समर्थकांमध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच दुसरीकडे धारावीसह लगतच्या परिसरात क्षयरोगाचा विळखा घट होतोय आणि क्षयरोगाच्या दृष्टीनं 4 धोकादायक वॉर्ड महापालिकेनं यापूर्वीच निश्चित केले होते। गोरेगाव येथील पत्रासाळ प्रकल्पातील 672 नव्या घरांची लॉटरी 23 मार्चला काढण्याचा घाट म्हाडानं घातलाय। दुसरीकडे मात्र जोपर्यंत या प्रकल्पाला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही तोवर घरांची लॉटरी काढू नये या मागणीवर गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था ठाम आहे। मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली असून पारा 35च्या पुढे गेलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात अचानक 4 अंशांनी वाढ झालेली आहे। शुक्रवारी 36 अंश तापमानाची नोंद झाली आहे। मुंबईकरांना घराजवळ प्राथमिक सेवा देण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या आपला दवाखान्यानं एका खासगी डायग्नॉस्टिक लॅबशी करार केलेला आहे। खरं तर या लॅबशी करार करण्यात आलेला आहे। त्याअंतर्गत आता रुग्णांची एक्सरे, ईसीजी, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय तपासणी पालिकेच्या दरानं खासगी लॅबमध्ये होणार आहे। प्रभादेवीमध्ये रेल्वे स्थानकातील 125 वर्ष जुना पूल पाडून त्या जागी नवी दुमजली पूल उभारण्याचं नियोजित आहे। मात्र या पुलाच्या पाडकामाला वाहतूक पोलिसांची परवानगी मिळालेली नाही। अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना थेट वरळी आणि तिथून पुढे दक्षिण मुंबई वांद्रे दिशेला जाता यावं यासाठी 4.5 किलोमीटरचा वरळी शिवडी उन्नत जोड रस्ता MMRDA कडून उभारला जातोय। राज्यातील प्रत्येक घरात नळ हे शासनाचं धोरण असून त्याद्वारे नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं ही शासनाची भूमिका असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी विधान परिषदेमध्ये दिली। मुंबई विद्यापीठाची वार्षिक अधिसभा म्हणजे सिनेट आज होणार आहे आणि ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे। विद्यापीठ प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात युवासेना पदवीधर सिनेट सदस्य आणि बुकटू प्राध्यापक संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। म्हाडाकडून जशी स्वयंपूर्ण पुनर्विकास योजना राबवण्यात येते त्याचप्रमाणे SRAच्या माध्यमातून देखील स्वयंपूर्ण पुनर्विकास योजना राबवण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींचे संरचनात्मक परीक्षण लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। रायगडच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका महिलेनं 3 मुलांना जन्म दिला। डॉक्टर आणि त्यांच्या टीमनं या महिलेची यशस्वीरित्या नैसर्गिक प्रसूती केली। सध्या बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मालेगावमध्ये पोलिसांनी छापा मारून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 300 कोडींच्या बाटल्या जप्त केल्या। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 3 लाख असल्याची माहिती आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जागतिक वन दिनानिमित्त बीडमध्ये सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सामाजिक वनीकरण आणि वन विभागाच्या माध्यमातून ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती। पर्यावरण प्रेमींसह विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णता वाढताच कलिंगडाला मागणी वाढलेली आहे। अशातच एका तरुण शेतकऱ्यानं भात शेतीला पर्याय म्हणून कलिंगड शेतीचा मार्ग निवडला। 12 एकर भाड्याच्या शेतीतून त्यानं सुमारे 150 टन कलिंगड पिकवण्याचा विक्रम केलाय। आणि आता एक मोठी बातमी, जयंत पाटील आणि अजित पवार एकाच केबिनमध्ये एकत्र
पाहायला मिळालेले आहेत। वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा होते। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या आणि आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे एकच चर्चांना उधाण आलेला आहे। वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये बंद केबिनमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली आहे किंवा होते असं कळतंय। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज आहेत अशी देखील चर्चा रंगत होती। त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, नेमकं काय बोलणं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या मध्ये बंद केबिनमध्ये खरं तर दोघांमध्ये चर्चा होते। त्यामुळे जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासह पुढे जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि आज त्यांची ही भेट, दोघांमधली ही चर्चा, त्यामुळे नेमकी पुढे जयंत पाटील यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज साखर उद्योगाच्या संदर्भाने एक बैठक आहे, ज्याच्यासाठी सकाळी अजित पवार आलेले होते। त्याच्यानंतर जयंत पाटील आले। अगदी काही मिनिटांपूर्वी आता दिलीप वळसे पाटील पोहोचलेत आणि 10 वाजता शरद पवारही इथे येतील अशी माहिती मिळते। दरम्यान जयंत पाटील हे अजित पवार यांच्या नंतर आल्यानंतर दुसऱ्या केबिनमध्ये बसलेले होते। ते आल्याची माहिती मिळाल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या ओएसडींच्या करवी जयंत पाटलांना त्यांच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि त्यानंतर दरवाजा बंद करून साधारण एक 5 ते 10 मिनिटं दोघं गप्पा मारत बसलेले होते। त्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्यावरती आता अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आतमध्ये घ्यायला सुरुवात केली आहे। आता ही बैठक जी आहे ती साखर उद्योगाच्या बाबतीनं चर्चा आहे किंवा काय याबाबत तर्कवितर्क लढवले जातात, मात्र लगेच काही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे अयोग्य ठरेल। याचं कारण औचित्यच आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या साखर उद्योगाच्या संदर्भातल्या बैठकीचं होतं आणि सगळेच इथे येणार होते। म्हणजे ही काही ठरवून किंवा लपून छपून झालेली भेट नाही। जयंत पाटील संचालक असल्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरती ते सुद्धा बैठकीला आलेलेच होते आणि ते आल्यानंतर ते बाजूच्या केबिनमध्ये बसले याची माहिती मिळाल्यावरती अजित पवारांनी ते जयंत पाटलांच्या स्ट्रेचरला बाजूला बसणं योग्य नाही म्हणून कदाचित आतमध्ये बोलवलेलंही असू शकतं। ते दोघेही आतमध्ये बसून त्यांची साधारण एक 10 मिनिटं चर्चा झाली। आता बाकीचे सगळे नेते मंडळी येत असल्यामुळे त्यांची चर्चा बाकीचे नेते मंडळी सुद्धा अजित पवार यांच्या वैभव अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचं नळ कनेक्शन तोडणार असल्याचा इशारा पुणे महापालिकेनं दिलाय। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। नळांना बसवण्यात आलेल्या मीटरमुळे काही सोसायट्या पाणी वाया घालवत असल्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झालाय। दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या कामासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मिळून 3716 झाडं कापली जाणार आहेत। तसंच दोन्ही टप्प्यातील मिळून 7590 झाडांचं पुनरोपण मीरा भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये करण्यात येणार आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राज्यातील 12 विभागात एकूण 19,349 कारखाने धोकादायक लाल श्रेणीमध्ये असून सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे विभागात आहेत। दुसऱ्या क्रमांकावर नाशिक विभाग असून या विभागातील 2164 कारखाने प्रदूषणात पुढे आहेत। जागतिक बँक आणि राज्य सरकारच्या संयुक्त अर्थसहाय्यातून राज्यात कार्यान्वित झालेल्या सुमारे 2100 कोटी रुपयांच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पातून राज्यात 646 गोदामांच्या उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे। ही उभारणी पूर्ण होताच राज्यात नव्यानं 5 लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता निर्माण होणार आहे। कोकणातील धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आला असून 47 धरणांचं काम गेल्या 25 वर्षांपासून रखडलंय। कोकणात पावसाचे 70% पाणी वाया जातं, त्यामुळे कोकणात जवळपास 3000पेक्षा जास्त खेडी तीव्र पाणी टंचाईच्या गर्तेत आहेत। मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुटखा तसंच अंमली पदार्थ विक्री होत असल्याबाबत आमदार दिलीप लांडे यांनी लक्षवेधी मांडली होती। तर राज्यात मागील वर्षभरात 150 कोटींचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली। शहरी भागात कुपोषित माता बालकांना पोषण आहार आता मिळणार आहे। शहरातील मुलांचं कुपोषण कमी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात विधान परिषदेमध्ये माहिती दिली आहे। 2024-25 मध्ये भारताचं कोळसा उत्पादन वाढून 1 अब्ज टनावर पोहोचलंय। हा कोळसा उत्पादनाचा उच्चांक ठरलाय। 5वी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी
कोळसा हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे.